दत्त संप्रदायातील अनन्य भक्ती श्री गुरुचरित्रातील 7 गुपिते. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. दत्तगुरूंच्या कृपेने तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण व्हाव्यात अशी गुरुचरणी प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. श्री गुरुदेव दत्त. भाग 1. अनन्य भक्तीचे स्वरूप. अनन्य भक्ती म्हणजे केवळ ईश्वराचे होणे. श्री गुरुचरित्रात हीच भक्ती सर्वश्रेष्ठ मानली आहे. जेव्हा भक्त आपले सर्वस्व देह, मन आणि बुद्धी गुरुचरणी अर्पण करतो तेव्हाच त्याला खऱ्या अर्थाने अनन्य म्हणता येते. ही भक्ती कोणत्याही फळाची अपेक्षा न करता केलेली सेवा आहे. दत्त संप्रदायात गुरुलाच साक्षात परब्रह्म मानले जाते. जेव्हा आपण स्वतःचे अस्तित्व विसरून श्री गुरूंच्या अस्तित्वात विलीन होतो तेव्हा ती अनन्य भक्ती सिद्ध होते. श्री गुरुचरित्र वाचताना हाच भाव मनात असणे अत्यंत आवश्यक आहे. या भक्तीमुळेच भक्ताच्या सर्व अडचणी श्री गुरु दूर करतात. भाग 2. पहिले गुपित, दृढ विश्वास. श्री गुरुचरित्रातील पहिले गुपित म्हणजे दृढ विश्वास. सिद्धयोगी आणि नामधारक यांच्या संवादातून हे स्पष्ट होते, ज्याचा विश्वास डळमळीत आहे त्याला गुरुप्राप्ती होणे कठीण आहे. जेव्हा आपण पूर्ण श्रद्धेने एखादी गोष्ट स्वीकारतो तेव्हा निसर्गही आपल्याला साथ देऊ लागतो. श्री गुरूंच्या शब्दांवर, त्यांच्या लीलांवर आणि त्यांच्या अस्तित्वावर संशय न घेता जो पुढे जातो त्यालाच गूढ ज्ञानाचे द्वार उघडते. हा विश्वासच भक्ताला संकटातून बाहेर काढतो. म्हणूनच पोथी वाचताना किंवा सेवा करताना मनातील शंका दूर सारून माझे गुरु माझे रक्षण करतील हा ठाम विश्वास ठेवणे हे पहिले गुपित आहे. भाग 3. दुसरे गुपित, नामस्मरणाचे महत्त्व. दत्त संप्रदायात नामस्मरणाला विशेष स्थान आहे. श्री गुरुचरित्रातील दुसरे गुपित म्हणजे नामाची शक्ती. श्री नृसिंह सरस्वती महाराजांनी अनेकदा सांगितले आहे की कलियुगात नामासारखे दुसरे साधन नाही. नामस्मरण करताना ते केवळ ओठांनी न होता हृदयापासून व्हावे. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या नामाचा जप करताना जेव्हा लय निर्माण होतो तेव्हाच भक्तीचे चित्त एकाग्र होते. हे नाम केवळ शब्द नसून ते चैतन्य आहे. नामाच्या सततच्या उच्चाराने मनातील वासना क्षीण होतात आणि सात्विक गुणांचा उदय होतो. सतत नामस्मरणात राहणे हीच श्री गुरूंच्या सर्वात जवळ जाण्याची सोपी आणि गुप्त किल्ली आहे. भाग 4. तिसरे गुपित, कर्माचे शुद्धीकरण. श्री गुरुचरित्रातील तिसरे गुपित म्हणजे आपल्या कर्माचे फळ आणि त्याचे शुद्धीकरण. अनेक अध्यायांमध्ये पूर्वजन्मीच्या कर्मांमुळे होणाऱ्या दुःखांचे वर्णन आहे. श्री गुरु आपल्याला केवळ संकटातून वाचवत नाहीत तर ते आपल्याला कर्म करण्याची योग्य पद्धत शिकवतात. आपुले कर्म आपणापाशी हे लक्षात घेऊन सात्विक कर्मे करणे आणि आलेली कर्मे गुरुचरणी अर्पण करणे यालाच निष्काम कर्मयोग म्हणतात. जेव्हा आपण फळाची आशा सोडून केवळ कर्तव्य म्हणून सेवा करतो तेव्हा कर्माचे बंधन तुटते. कर्माच्या या गहन रहस्याला समजून घेऊन जो जगतो त्याचे जीवन दुःखमुक्त होते. गुरुसेवा हेच सर्वात मोठे पुण्यकर्म आहे. भाग 5. चौथे गुपित, अहंकाराचा त्याग. चौथे गुपित म्हणजे मीपणाचा त्याग किंवा अहंकाराचा पूर्ण त्याग. जोपर्यंत मनात अहंकार आहे तोपर्यंत श्री गुरूंची कृपा पूर्णपणे अनुभवता येत नाही. श्री गुरुचरित्रातील अनेक कथांमध्ये जेव्हा भक्तांचा अहंकार गळतो तेव्हाच त्याला साक्षात दर्शन घडते. मी कर्ता आहे, मी शहाणा आहे ही भावना गुरुमार्गात मोठा अडथळा आणते. श्री गुरूंसमोर जाताना रिकाम्या हाताने नव्हे तर रिकाम्या मनाने अहंकार रहित जावे. जेव्हा आपण पूर्णतः शरणागत होतो तेव्हाच श्री गुरूंचे चैतन्य आपल्यात प्रवाहित होऊ लागते. नम्रता हीच आध्यात्मिक प्रगतीची पहिली पायरी आहे. स्वतःला शून्य समजणे हेच श्री गुरुचरित्रातील एक प्रभावी गुपित आहे. भाग 6. पाचवे गुपित, संयम आणि प्रतीक्षा. पाचवे गुपित म्हणजे धैर्य आणि संयम.
अनेकदा भक्त थोडी सेवा करून लगेच फळाची अपेक्षा करतात, पण श्री गुरुचरित्र शिकवते श्री गुरूंची कृपा मिळवण्यासाठी योग्य वेळेची प्रतीक्षा करावी लागते. आपली श्रद्धा किती खोल आहे याची परीक्षा श्री गुरु अनेकदा घेतात. अशा वेळी डळमळीत न होता संयम राखून आपली साधना चालू ठेवणे महत्त्वाचे असते. ज्याप्रमाणे शेतकरी बी पेरल्यावर पिकासाठी वाट पाहतो, तसेच भक्तानेही आपल्या भक्तीचे फळ मिळण्यासाठी धैर्याने वाट पाहावी. ज्यांच्याकडे संयम आहे त्याला श्री गुरूंचे आशीर्वाद निश्चित मिळतात. घाई न करणे आणि शांत राहणे हे एक मोठे गुपित आहे. भाग 7. 6वे गुपित, अन्न आणि दान. 6वे गुपित म्हणजे अन्नदान. 6वे गुपित म्हणजे अन्नदानाचे महत्त्व आणि अन्नशुद्धी. श्री गुरुचरित्रात गाणगापूरच्या माधुकरीचे आणि अन्नदानाचे मोठे महत्त्व सांगितले आहे. आपण काय खातो आणि कोणाचे अन्न खातो याचा परिणाम आपल्या विचारांवर होतो. अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे. गरजूला अन्न देणे आणि स्वतः सात्विक अन्नाचे सेवन करणे यामुळे अंतःकरण शुद्ध होते. अन्नाच्या माध्यमातून होणारा संस्कार भक्ताला साधनेत मदत करतो. श्री गुरूंना अन्नदाता म्हटले जाते. जो दुसऱ्याच्या पोटाची भूक शमवतो त्याच्यावर श्री गुरूंची कृपा लवकर होते. आपल्या कमाईतील काही हिस्सा दानासाठी वापरणे हे आध्यात्मिक उन्नतीसाठी आवश्यक असणारे एक महत्त्वाचे गुपित आहे. भाग 8. 7वे गुपित, अंतर्बाह्य शुचिती. 7वे आणि अंतिम गुपित म्हणजे शुचिती किंवा पवित्रता. ही शुचिती केवळ बाह्य देहाची नसून मनाचीही असावी. श्री गुरुचरित्रातील नियम आणि आचारसंहिता पाळण्यामागे हाच उद्देश असतो. भक्तांनो, अंतर्बाह्य शुद्ध राहावे. नकारात्मक विचार, मत्सर, क्रोध आणि द्वेष यांच्यापासून मन दूर ठेवणे म्हणजे आंतरिक शुद्धता. जेव्हा मन आरशासारखे स्वच्छ होते तेव्हा त्यात श्री गुरूंचे प्रतिबिंब स्पष्ट दिसते. केवळ कर्मकांड न करता मनातील भाव शुद्ध ठेवणे हीच खरी उपासना आहे. पवित्र आचरण आणि पवित्र विचार हीच श्री गुरूंच्या आवडीची दक्षिणा आहे. या गुपिताचा अवलंब केल्यास भक्ताला तात्काळ मन शांती लाभते आणि प्रगती होते. भाग 9. अनन्य भक्तीची फलश्रुती. जेव्हा एखादा भक्त या 7 गुपितांचे पालन करून अनन्य भक्ती करतो तेव्हा त्याला कशाचीही कमतरता भासत नाही. श्री गुरुचरित्राच्या पारायणाने केवळ भौतिक इच्छा पूर्ण होत नाहीत, तर आत्मिक आनंद मिळतो. अनन्य भक्ती ही एक अशी अवस्था आहे जिथे भक्त आणि भगवान यांच्यात अंतर राहत नाही. अशा भक्ताची जबाबदारी स्वतः श्री दत्तप्रभू उचलतात. योगक्षेम वहाम्यहम या उक्तीप्रमाणे अनन्य भक्ताला संकटाची भीती उरत नाही. त्याच्या जीवनात येणारे प्रत्येक दुःख श्री गुरु साक्षात रूपांतरित करतात. ही भक्ती म्हणजे प्रेमाचे सर्वोच्च आविष्कार आहेत, जो शब्दांच्या पलीकडे असतो. श्री गुरूंच्या चरणांशी निरंतर राहणे हीच सर्वात मोठी उपलब्धी आहे.